नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीची जी 22 तारखेला जी स्कॉलरशिपची परीक्षा झाली ना, त्या परीक्षेमध्ये जो तृतीय पेपर 2 म्हणजे पेपर क्रमांक 2 म्हणजे कशाचा होता, तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी, यातला जो सी संच आहे, या सी संचाचे जे काही पहिले इंग्रजीचे जे काही 25 प्रश्न आहेत त्यांची काही अचूक उत्तरं या ठिकाणी मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर ही परीक्षा दिली असेल तर तुम्ही याद्वारे तुम्हाला तुमचा स्कोअर किती झाला हे देखील तुम्ही पाहू शकता. तर मी माझ्या परीने इंग्रजीचे 25 अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यदाकदाचित तुम्हाला जर माझे उत्तर काही जर शंका असेल तर तुम्ही शंका असलेल्या प्रश्नांचा क्रमांक नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये मला टाकायला विसरू नका. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर लक्षात घ्या की या ठिकाणी जो आपला सेट आहे तो असेल आपला सेट सी असेल. तर फक्त प्रश्नांची या ठिकाणी फक्त थोडीशी अदलाबदल होऊ शकते, बाकी दुसरं काही नाही. पाहूया पहिला प्रश्न. या ठिकाणी कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. रीड द फॉलोइंग डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द मिनिंगफुल डायलॉग. स्टुडंट, मे आय गो आउटसाइड द क्लासरूम. म्हणजे विद्यार्थी काय करतोय तर परमिशन मागतोय आणि ह्या पुढच्या संवादावरून आपण पर्याय आपल्याला निवडायचं आहे. काय? स्टुडंट्स, माय सिस्टर इज वेटिंग फॉर मी सर, प्लीज लेट मी गो. टीचर, येस यू कॅन. स्टुडंट, थँक्स सर. म्हणजे सुरुवातीला शिक्षक परमिशन द्यायला तयार नाहीत म्हणून आपण कोणता पर्याय लिहू शकतो? पर्याय क्रमांक 2, नॉट नाऊ. इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 2 and 3. सो रीड द पॅसेज केअरफुल अँड चूज करेक्ट ऑप्शन. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला हा उतारा काळजीपूर्वक वाचवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली हे जे काही 2 आणि 3 क्रमांकाची उत्तरं या उतार्यावरती अवलंबून आहेत. तर पहिला प्रश्न, तर उतारा जसे की तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी वाचवायचे अगोदर. इट इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन. तर ऑप्शन्स आर गिवन, 4 ऑप्शन्स. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इट इज द फर्स्ट G20 समिट टू बी हेल्ड इन. तर हे अशा प्रकारचं पहिलं G20 समिट आहे, जी परिषद आहे की जी कुठं भरवण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, साऊथ एशियामध्ये. आणि साऊथ एशिया सांगणारा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2. क्वेश्चन नंबर 3. डॅश इज होस्टिंग द 90th G20 समिट इन 2023. 2023मध्ये हे जे G20 देशांचं जे काही समिट आहे ते कोणता देश म्हणजे होस्ट करणार आहे, यजमानपद आहे त्याचं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इंडिया इज होस्टिंग द G20 G20 समिट इन 2023. म्हणजे याचा पर्याय कोणता आपल्याला पाहायला मिळणार आहे? तर पर्याय क्रमांक 4, इंडिया. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. तर इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 4 to 6. या ठिकाणी 4 आणि 6साठी म्हणजे 4, 5, 6 हे 3 प्रश्न या पूर्ण पॅरेग्राफवरती आपल्याला डिपेंड आहेत. तर काय पहिला प्रश्न पाहूया. अंडर विच ऑर्गनायझेशन चांद्रयान-3 मिशन वॉज हेल्ड. म्हणजे कोणती ऑर्गनायझेशन आहे, कोणती संस्था आहे? तर तुम्ही पाहू शकता द इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, इस्रो असं म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ऑन जुलै 14, 2023 डॅश वॉज लॉन्च्ड. तर चांद्रयान-3 वॉज लॉन्च्ड ऑन 14th of July 2023. इट मीन्स Chandrayaan-3. ऑप्शन नंबर 1. Chandrayaan-3 कन्सिस्ट ऑफ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इट कन्सिस्ट ऑफ अ लँडर नेम्ड विक्रम अँड अ रोवर नेम्ड प्रज्ञान. म्हणजेच या ठिकाणी लँडर विक्रम आणि रोवर प्रज्ञान म्हणजे ऑप्शन नंबर 2. हे 3 प्रश्न आपल्या ह्या उतार्यावरती अवलंबून होते. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. येस लिव्ज इन द फ्लॅट जस्ट डॅश माइन. जस्ट डॅश माइन म्हणजे आता या ठिकाणी ऑन तर आपण म्हणू शकत नाही वर असल्यामुळे, बिटवीन तर नाहीच, ॲट नाहीच, त्यामुळे कोणता पर्याय येणार आहे या ठिकाणी? अबाव. म्हणजे अगदी वरच्या फ्लॅटमध्ये तो राहतो. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन पिक्चर. हे जे चित्र आहे या चित्रासाठी आपल्याला अचूक पर्याय निवडायचं. तर हा काय मित्रांनो? सेप आहे. ऑप्शन नंबर 3.
त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9, कम्प्लीट द वेब डायग्राम टू मेक न्यू कंपाऊंड वर्ड. संयुक्त शब्द म्हणतो आपण ज्याला, 2 शब्दापासून तयार होणारा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन फॉलोइंग. जसं बॅक ॲड, बॅकग्राऊंड, बॅकड्रॉप, तसं या ठिकाणी आपल्याला बॅकलेस असं हे स्त्रियांच्या पोशाखाशी संबंधित एक प्रकारचा हा एक वस्त्र आहे की ज्याला आपण बॅकलेस असं म्हणतो. ऑप्शन नंबर 4. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. 2 पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. माय नेकलेस हॅज बीन स्टोलन हे सेंटेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह वॉइस. तर आपल्याला याचे ॲक्टिव्ह वॉइसचे 2 अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. जसं समबडी हॅज स्टोलन माय नेकलेस, आणि क्वेश्चन ऑप्शन नंबर नेक्स्ट ऑप्शन ही हॅज स्टोलन माय नेकलेस. तर हे 2 या पॅसिव्ह वॉइस रचनेसाठी असणारे ॲक्टिव्ह वॉइसचे अचूक पर्याय या ठिकाणी आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 3. सेंटेन्स नंबर 11, क्वेश्चन नंबर 11, अ सॉफ्ट सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप इज कॉल्ड. म्हणजे मुलांना झोपण्यासाठी जे एक गीत गायलं जातं, जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याला आपण काय म्हणतो, ललबाय असं म्हणतो, अंगाई गीत असं म्हणतो. क्वेश्चन नंबर 12, इट इज अ हिस्ट्री ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. व्हॉट इज इट. एखाद्या व्यक्तीचं ज्याला आपण काय म्हणतो हिस्ट्री किंवा त्याचा इतिहास, याला आपण काय म्हणतो ॲटोबायोग्राफी, म्हणजे आत्मचरित्र की जे तो स्वतःच लिहितो. म्हणून पर्याय क्रमांक 1. नाऊ इट इज 9:15. काय पहिल्यांदा लक्षात, 9:15. तर ट्रेन विल अराईव्ह ॲट 10 o'clock. इट मीन्स इट विल अराईव्ह आफ्टर. नाऊ इट इज 9:15 म्हणजे किती झालेले आहेत, 9:15 म्हणजे 9:15 झालेले आहेत. बरोबर. ट्रेन किती वाजता येणार आहे, तर ट्रेन येणार आहे बरोबर 10 वाजता. बरोबर. इट मीन्स इट विल अराईव्ह म्हणजे आफ्टर, म्हणजे आता 9:15 वाजले आहेत, म्हणजे ती नेमकी किती वेळानंतर येणार आहे, तर 9:15 ते 10. तिथे आपल्याला अंतर सापडते 45 मिनिट्स. म्हणजे इट मीन्स इट विल अराईव्ह आफ्टर 45 मिनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, कम्प्लीट द स्लोगन प्लॅस्टिक अँड स्टॉप पोल्युशन. मग काय करू शकतो आपण, अवॉइड प्लॅस्टिक अँड स्टॉप पोल्युशन. प्लॅस्टिक टाळा आणि प्रदूषण थांबवा. विच 2 ऑप्शन्स ऑफ ॲडजेक्टिव्ह कॅनॉट बी यूज टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. तर मिनिंगफुल सेंटेन्स तयार करण्यासाठी आपल्याला यापैकी कोणत्या 2 ॲडजेक्टिव्हची गरज लागणार आहे. तर जसं रमेश लाईक्स, जर आपण काय म्हणतो याला लिफी व्हेजिटेबल म्हणू शकतो, फ्रेश व्हेजिटेबल म्हणू शकतो, पण व्हेजिटेबल म्हणताना आपण स्टेल किंवा हार्ड अशा प्रकारचे 2 ॲडजेक्टिव्ह व्हेजिटेबलच्या बाबतीत यूज करू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 16, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट द पझल. हे पझल या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी आपण यातला जो पहिला पर्याय जर टाकला या ठिकाणी ओ, आणि या ठिकाणी जर आर जर टाकलं तर आपलं अर्थ हे पझल जी ग्रीड आहे ते पूर्ण होते. जसं म्हणजे ROVER रोवर MOON म्हणून, म्हणजे पर्याय क्रमांक 1. क्वेश्चन नंबर 17, द सेंटेन्स फॉर्म्युला फॉर येस नो टाईप क्वेश्चन इज. येस नो टाईप क्वेश्चनचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर पहिल्यांदा काय नाही, ॲक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. तर ह्या रचनेवर आपल्याला कोणता पर्याय असेल, तर बघा आय सब्जेक्ट प्लस ॲक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. पण या ठिकाणी ॲक्झिलरी वर्ब सुरुवातीला पाहिजे, याच्यामध्ये नाही. याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट पाहिजे, या ठिकाणी मेन वर्ब आहे, म्हणजे हा पण पर्याय नाही. त्याच्यानंतर इथं ॲक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब नाही, या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 बघा, ॲक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हा अचूक पर्याय आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्सचं तुम्हाला जो काही सूत्र तो कसं असेल, येस प्लस शाल ऑब्लिक विल, येस प्लस शाल ऑब्लिक विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्वेश्चन नंबर 19, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्री 2 नंबरच्या डिग्रीसाठी बघा, द पीकॉक हॅड गॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. लाईक नो अदर बर्ड. तर ह्या सेंटेन्ससाठी आपल्याला एक कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स या ठिकाणी, कंपॅरेटिव्ह म्हणजे ज्या ठिकाणी विशेषणाचं दुसरं रूप असणार आहे. तर गॉर्जस, ॲज गॉर्जस ॲज, मोर गॉर्जस. तर
या ठिकाणी सेकंड फॉर्म प्लस दॅन येणं गरजेचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 द पिकॉक्स टेल हॅड मोर गॉर्जियस दॅन एनी अदर बर्ड्स. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 20 अँड 21, प्रश्न क्रमांक 20 आणि प्रश्न क्रमांक 21 साठी ही सूचना आपल्याला या ठिकाणी असणार आहे. पहिल्यांदा हा उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचावायचा आहे, त्याच्यानंतर या 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळणार आहे. हू इज कंडक्टिंग द एंट्रन्स टेस्ट. या ठिकाणी जी एंट्रन्स टेस्ट आहे ती कोण कंडक्ट करणार आहे हो? या ठिकाणी पहिल्याच पॅरेग्राफ CUM इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू. हा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर चूज 2 करेक्ट ऑप्शन. धिस इयर द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर काय दिलेलं आहे उत्तर तुम्ही हॅज रिसेंटली इश्यूड अ लिस्ट ऑफ डूज अँड डोंट्स, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाईन फ्रेज. हे जे फ्रेज दिलेले आहे या ठिकाणी, या फ्रेजला एक्सप्लेन करणारं आपल्याला काय करायचे? एक पर्याय, अचूक एक पर्याय त्या ठिकाणी लिहायचे. फूड, क्लॉथ अँड शेल्टर आर ब्रेड अँड बटर फॉर ह्युमन. ब्रेड अँड बटर म्हणजे काय? इसेन्शियल थिंग्स फॉर लाईफ, म्हणजे आपल्या जीवनावश्यक गोष्टीपैकी एक ब्रेड अँड बटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 23 चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वेन शॅल वी कंडक्ट द एंट्रन्स टेस्ट. वाक्याचा प्रकार इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी, असरेटिव्ह. तर हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य या ठिकाणी आहे, कारण इथे हेल्पिंग वर्ब प्लस एक्झिलरी वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 24 फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर मॉडल एक्झिलरी शोविंग ॲडव्हाइस. ॲडव्हाइस म्हणजे या ठिकाणी काय? सल्ला. तर काय या ठिकाणी सल्ला दाखवणारं कोणतं आहे? तर आपल्याला या ठिकाणी शूड आपण काय करू शकतो, याचा वापर या ठिकाणी करू शकतो. काय? तर यू लुक टायर्ड म्हणजे तू थकलेला दिसतोस. यू लाय डाऊन अँड रेस्ट म्हणजे तू काय केली पाहिजे? तू थोडंसं पडून थोडीशी विश्रांती घेतली पाहिजे, म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो? शूड. तर कॅन किंवा मे किंवा कुड. कॅन आणि कुड, तर हे कॅन म्हणजे प्रेझेंट आणि कुड म्हणजे त्याचं पास्ट आहे, आणि मे तर काय करते? एक तर परमिशन किंवा पॉसिबिलिटी दाखवते. त्याच्यामुळं तर याचा अचूक पर्याय कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 3 शूड. आणि शेवटचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ इनडायरेक्ट स्पीच. वाय आर वी हिअर आस्क्ड अ बॉय टू हिज मदर. या ठिकाणी रिपोर्टेड स्पीच अगोदर दिलेलं आहे, त्याच्यानंतर रिपोर्टर आणि लिस्नर नंतर दिलेलं आहे. आपल्याला प्रश्नार्थी वाक्य आहे, म्हणून या ठिकाणी आस्क्ड नावाचं रिपोर्टिंग वर्ब असणं गरजेचं आहे. आस्क्ड, इकडे आस्क्ड आहे पण इथं कर्त्याचा या ठिकाणी, आणि इथं प्रश्नार्थी वाक्याचं प्रश्नार्थी इनडायरेक्ट स्पीच झालेले आहे, त्यामुळं ते चुकीचं आहे. या ठिकाणी सेड टू ॲज इट इज झालेलं आहे, म्हणून याचं अचूक असणारं उत्तर म्हणजे कोणतं? पर्याय क्रमांक 3 अ बॉय आस्क्ड हिज मदर व्हाय दे वेर देअर. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी अचूक प्रश्न या ठिकाणी याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल शंका असतील तर निश्चितच कॉमेंटमध्ये काय करा, त्या प्रश्नाचा क्रमांक मला टाकायला विसरू नका.